नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे पेपर क्रमांक 3. पेपर क्रमांक 3चं आपलं नाव आहे सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण. सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे यामध्ये आजचा, की सत्यापन. सत्यापन म्हणजे नक्की काय असतं? आपल्याला संस्थेमध्ये लेखापरीक्षण करण्यासाठी जायचं असतं. लेखापरीक्षण करण्यासाठी आपण संस्थेमध्ये पोहोचतो. संस्थेमध्ये गेल्यावरती आपल्याला संस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विभाग असतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या विभागामध्ये वेगवेगळे दस्तऐवज असतात, मालमत्ता असतात. या संदर्भातील आपल्याला त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायचं असतं, की प्रत्यक्षरित्या ती वस्तू संस्थेमध्ये अस्तित्वात आहे का? किंवा रजिस्टरवरती वेगळंच दाखवलंय आणि संस्थेमध्ये ती अस्तित्वातच नाहीये. तर याची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला सत्यापन करणं गरजेचं असतं. म्हणूनच आपण आजच्या टॉपिकमध्ये सत्यापन ही संकल्पना समजून घेणार आहोत आणि लेखापरीक्षकाचं सत्यापनाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं कर्तव्य असणार आहे आणि सत्यापन मालमत्तेच्या संदर्भात म्हणजे कोणती मालमत्ता असते, की त्याच्या संदर्भात आपल्याला सत्यापन करणं गरजेचं असतं. याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. चला तर मग आपण आता सुरू करूया सत्यापन. सत्यापनामध्येच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिलेली, की सत्यापन, सत्य शोधून काढणं. संस्थेमध्ये अस्तित्वात असणारी मालमत्ता असेल, देयता असेल, दस्तऐवज असतील, कागदपत्र असतील, यांची खात्री करून घेणं, की ते संस्थेमध्ये अस्तित्वात आहे का? याला आपण काय म्हणतो? सत्यापन. मग ह्या सत्यापनाचा उद्देश काय असणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय असणार आहे सत्यापनाचा? तर लेखा पुस्तकातील नोंद तपासणं. काय करणं? नोंद तपासायची. कशातली? लेखा पुस्तकातील. जे काही आमचे कर्मचारी वर्ग दैनंदिन जीवनामध्ये जे काही संस्थेच्या ज्या नोंद करत असतात, ह्या नोंदणी त्या ठिकाणी जाऊन तपासणं गरजेचं आहे. योग्य ती नोंद केली आहे किंवा नाही हे तपासणं, हे सत्यापनाचं सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे? उद्देश. पुढे मालमत्तेची मालकी हक्क. बऱ्याचदा संस्थेमध्ये आपल्याला काहीतरी ऑडिट करायच्या वेळेस किंवा एखादे अधिकारी ज्यावेळेस संस्थेला व्हिजिट देतात, तर त्यावेळेस एखादी मालमत्ता दुसऱ्या संस्थेकडनं आणून त्या ठिकाणी ठेवली जाते आणि दाखवता की नाही ही आमची मालमत्ता आहे. तर या संदर्भातील सुद्धा लेखापरीक्षकाने संस्थेमध्ये अस्तित्वात असणारी मालमत्ता, हिचा मालकी हक्क कुणाचा आहे, संस्थेचा आहे का, तुम्ही भाडेतत्वावरती आणलेली आहे, याची सुद्धा खात्री करण्यासाठी आपल्याला सत्यापन करणं गरजेचं असतं. आणि ह्या प्रोसेस जी आहे, सत्यापन बघण्याची जी काही भूमिका असणार आहे, ही लेखापरीक्षकाची असणार आहे. लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण करताना संस्थेमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी त्याने तपासणी गरजेच्या आहेत. म्हणून तर आपल्याला एक असा अजून एक प्रश्न येतो, की सत्यापनासंदर्भातील लेखापरीक्षकाची कर्तव्य स्पष्ट करा. तुम्हाला जर उद्या एखाद्या संस्थेमध्ये लेखापरीक्षण म्हणजे ऑडिट करण्यासाठी पाठवलं, तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य काय असणार आहे सत्यापनाच्या दृष्टीने, हे तुम्हाला समजून घेण्यासाठी पेपर नंबर 3 मध्ये हे महत्त्वाचे पॉइंट दिलेले आहेत. त्यानंतर बघा, मालमत्तेच्या संदर्भातील दैनंदिन वापर होतोय का? फक्त हेड ऑफिसवरनं आपण मालमत्ता मागवली, संपत्ती मागवलेली आहे, एखादी मशीन मागवलेली आहे आणि तिचा आपण प्रत्यक्षरित्या वापरच करत नाहीये, ती संस्थेमध्ये फक्त पडून आहे. मग तिचा तुम्ही वापर का करत नाहीये? संस्थेचा वायफळ खर्च केला ना. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लेखापरीक्षक म्हणून सत्यापन करणं गरजेचं आहे, की मालमत्तेचा दैनंदिन वापर होतो किंवा नाही होते. पुढे लबाडी, चुका, अफरातफर ह्या गोष्टी शोधण्यासाठी आपल्याला सत्यापन करणं गरजेचं असतं. कळाला महत्वाचा मुद्दा? चला आता आपण बघूया. सत्यापनासंदर्भातील लेखापरीक्षकाचे म्हणजेच अंकेक्षकाची महत्वाची कर्तव्य कोणती असतात? जवळजवळ पॉइंट सगळे सारखेच आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. सर्व खात्यांशी ताळेबंदाशी तुलना करावी. जे आपलं बॅलन्स शीट असतं, तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी जातात, लेखापरीक्षण करण्यासाठी जातात, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे खाते असतात, विभाग असतात, त्यांचे दस्तऐवज असतात, त्यांची कागदपत्र असतात. हे तुम्हाला त्या ताळेबंद पत्रकाशी त्या ठिकाणी खात्री करून घ्यायचंय, की योग्यरित्या त्याची नोंद केली आहे किंवा नाही. हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे? कर्तव्य असणार आहे. कशाशी संदर्भात? सत्यापनाशी संदर्भात. पुढे मालमत्ता अस्तित्वात आहे किंवा नाही याची खात्री करणं, हे सुद्धा एक तुमचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य असणार आहे सत्यापनाच्या संदर्भात. पुढे देयताच्या नोंदणी तुम्ही योग्यरित्या त्या ठिकाणी नोंद केली आहे किंवा नाही हे तपासणं. मालमत्ता व देयता याविषयी खोटेपणा तुम्ही त्या ठिकाणी तपासणं किंवा चुकीच्या काही नोंद केलेल्या असतात.
अर्थ सगळ्यांचा एकच आहे, फक्त आपण वाक्यरचना बदललेली आहे, कारण आपल्याला थोडंसं उत्तर वाढवता आलं पाहिजे ना. त्यानंतर मालमत्ता व देयता यामध्ये बदल केला असेल तर त्याची खात्री करून घेणं. जर मालमत्तेमध्ये जर तुम्ही काही बदल केला असेल, तर बदल का केला त्यामागची खात्री करून घेणं हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर योग्य कागदपत्रांची त्या ठिकाणी नोंद रजिस्टर मध्ये केली आहे का, मालमत्तेवर घसारा आकारला गेलेला आहे का, त्या घसारा आकारण्याच्या संदर्भातील पद्धत कोणती वापरलेली आहे, ही सगळी गोष्टी तपासण्याचं कर्तव्य अंकेक्षकाचं असतं, लेखापरीक्षकाचं असतं. कशाशी संदर्भात, सत्यापनाशी संदर्भात. म्हणजे मालमत्ता व देयतेची ज्यावेळेस तुम्ही सत्यापन करतात, म्हणजे व्हेरिफिकेशन करतात, ज्यावेळेस तुम्ही बघतात संस्थेमध्ये, तर ह्या गोष्टी तपासण्याचं हे तुमचं सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, कर्तव्य लेखापरीक्षकाचं. म्हणून ह्या पेपरचा अभ्यास करताना आम्ही स्वतः ऑडिटर आहोत या पद्धतीने अभ्यास करायचा, म्हणजे तुम्हाला हा पेपर काय होणार, सोपा जाणार. पुढे बघा, सभेची इतिवृत्त नोंदवह्या रजिस्टर यांची पाहणी करणं हे सुद्धा एक तुमचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य असणार आहे सत्यापनाच्या संदर्भातलं, की रजिस्टरमध्ये योग्य ती नोंद केली आहे का, इतिवृत्ताच्या नोंदी केलेल्या आहेत का, सभा संपल्यानंतर इतिवृत्ताच्या नोंद व्यवस्थित केली आहे का, का त्याच्यात सुद्धा अफरातफर केलेला आहे. त्याच्यानंतर नोंदवह्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत का उपविधीच्या नियमानुसार तरतुदीनुसार. त्यानंतर रजिस्टर योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ठेवले आहेत का, त्यांची तपासणी करणं गरजेचं असतं. म्हणून हे तुमचं सगळ्यात महत्वाचं लेखापरीक्षकाचं कर्तव्य असणार आहे. समजला पॉइंट. मग आता आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये बघायचा आहे, की सत्यापन सत्यापन करत असताना आपल्याला मालमत्तेच्या संदर्भातील सत्यापन करायचं असतं. मग मालमत्ता कोणकोणती आहे हे तर पहिलं आपल्याला माहित पाहिजे ना, म्हणजे आपली ऍसेट. आता मालमत्तेच्या संदर्भातील सत्यापन करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असा येतो, की खालील दिलेल्या मालमत्तेचं सत्यापन लेखापरीक्षक कशा पद्धतीने कराल, किंवा खालील दिलेल्या मालमत्तेचं सत्यापन लेखापरीक्षक म्हणून तुम्ही सत्यापन करत असताना त्याकडे कोणत्या महत्वाच्या बाबी पाहाल, या टाईपचे तुम्हाला प्रश्न येतात. मग आधी आपल्याला माहित पाहिजे की सत्यापन म्हणजे ही संकल्पना काय आहे, आता तुमच्या लक्षात आली असेल. मग आता आपल्याला मालमत्तेच्या संदर्भातील सत्यापन करायचे. मग मालमत्ता कोणती आहे हे तर आधी आपल्याला कळायला पाहिजे की हो. मग यामध्ये बघा, जमीन, इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, मोटार वाहने, बँकेतील शिल्लक, गुंतवणूक, हे मी महत्वाचेच घेतलेत. ह्या मालमत्तेच्या संदर्भातील तुम्हाला जर त्या ठिकाणी सत्यापन करायचं असेल, म्हणजेच लेखापरीक्षक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाणार. लेखापरीक्षक म्हणून गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी जी जमीन असणार आहे ह्या जमिनी संदर्भातील तपासणी करायची असेल तर तुम्ही काय करणार. एखादी संस्था असेल एक्स वाय झेड, एखादी एक्स वाय झेड संस्था असेल, या संस्थेची जमीन आहे, म्हणजे त्यांचं जे ऑफिस असणार आहे, जी काही इमारत असणार आहे, ती भाडेतत्वावरती घेतली आहे का किंवा त्यांची स्वतःच्या मालकीची आहे का. जर भाडेतत्वावर घेतली असेल तर त्यांचं दर महिन्याला भाडं किती असणार आहे. जर स्वतःची असेल तर त्याच्या संदर्भातील कागदपत्र मालकी हक्क तपासणं गरजेचं आहे एक लेखापरीक्षक म्हणून तुम्ही. म्हणून मी तुम्हाला का सांगतो की हा पेपरचा अभ्यास करताना तुम्ही स्वतः लेखापरीक्षक आहात, तुम्ही स्वतः ऑडिटर आहात, अशी भूमिका समजून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा, त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट क्लिअर होतील. मग आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय जमिनीचं किंवा इमारतीचं लेखापरीक्षण करायचं असेल तर त्या संदर्भातील मालकी हक्काची कागदपत्र तपासणं, 7/12 उतारा तपासणं, जर भाडेतत्वावरती घेतला असेल तर त्यांचा करार झालेला असतो, ठराव पास झालेला असतो, या संदर्भातील संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्ही तपासून घेणं म्हणजे सत्यापन करणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढे आपल्याला यंत्रसामुग्री, मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये यंत्रसामुग्री असते. आता ही यंत्रसामुग्री संस्थेच्या मालकीची आहे का भाडेतत्वावरती आणली आहे फक्त दाखवण्यासाठी, याची सुद्धा खात्री करून घेणं गरजेचं आहे लेखापरीक्षक म्हणून. मग त्या संदर्भातील त्याचं मेंटेनन्स, त्यावरती आकारला जाणारा घसारा, त्याची पद्धत कोणती असणार आहे, त्याच्यासाठी किती खर्च केला जातोय, किंवा तुम्ही भाडेतत्वावरती आणली असेल तर त्याचं दर महिन्याला भाडं किती असणार आहे, ते वेळेवर तुम्ही देत आहेत का, त्याच्या संदर्भातील पावत्या तुमच्याकडे संस्थेमध्ये अस्तित्वात आहे का, याची सत्यापन करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. फर्निचर म्हणजे आपल्याकडे जे काही स्टेशनरी असतात, फर्निचर असतात संस्थेच्या संदर्भातील, जे काही आपल्याला दैनंदिन वापरासाठी संस्थेमध्ये ज्या गोष्टी लागतात, या संदर्भातील संपूर्ण माहितीचं तुम्हाला त्या ठिकाणी सत्यापन करणं म्हणजे पाहणी करणं, तपासणी करणं, व्हेरिफिकेशन करणं हे महत्वाचं असतं एक लेखापरीक्षक म्हणून. नाहीतर बऱ्याचशा काही संस्थांमध्ये आपल्याला काही वेळेस बघायला मिळतं की संस्था फक्त स्थापन केलेली असते पण बाकीच्या ज्या सगळ्या वस्तू असतात ते भाडेतत्वावरती आणलेल्या असतात, किंवा कधी कधी अधिकारी तपासायला येतात तर काही ना काहीतरी कुठून तरी घेऊन यायचं दुसऱ्या संस्थेमधनं आणि दाखवायचं की आमचा व्यवस्थित सेटअप आहे.
तर ह्या गोष्टी लेखापरीक्षकाने सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फर्निचर असेल तर फर्निचर खरेदी केल्याच्या संदर्भातल्या पावती तर असणारच आहे. कारण संस्थेने खर्च केलाय म्हणजे संस्थेला तो हिशोब आपल्याला द्यावाच लागणार आहे. त्यांच्या पावत्या आपल्या रजिस्टरला ठेवावंच लागणार आहे. मग याची पाहणी करणं गरजेचं आहे. सत्यापन करणं गरजेचं आहे. प्रत्यक्षरित्या जर हेड ऑफिसने तुम्हाला 50 खुर्च्या दिल्या असतील आणि जर त्या 50 खुर्च्या आता खुर्च्या कशासाठी असणार आहे? संस्थेमध्ये वेगवेगळ्या सभा पार पाडल्या जातात. तर सभेमध्ये आपले जे सभासद असतात त्यांना बसण्यासाठी. तर त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या जर संस्थेने तुम्हाला 50 खुर्च्या दिलेल्या आहेत, त्या 50 खुर्च्यांच्या संदर्भातील बिलिंग पण तुमच्याकडे असणार आहे संस्थेमध्ये. पण कालांतराने लेखापरीक्षण करत असताना 50च्या ऐवजी फक्त आपल्याला जिथे 30च खुर्च्या दिसतायत. मग बाकीच्या 20 खुर्च्या कुठे गेल्या? याचं सत्यापन करणं गरजेचं आहे ना, पाहणी करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी फर्निचरच्या संदर्भातील सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सत्यापन करणं गरजेचं असतं एक लेखापरीक्षक म्हणून. पुढे मोटार वाहने. आता प्रत्येक संस्थेमध्ये आपल्याला मोटार वाहने असतात म्हणजे गाडी असते, फोर व्हीलर असते, टू व्हीलर असते. खास करून बँकांच्या संदर्भात वसुलीसाठी संस्थेची एक स्पेशल गाडी असते. आता ह्या गाडीचा तुम्ही त्या ठिकाणी विमा उतरवला आहे का? त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स तुम्ही त्या ठिकाणी राखताय किंवा नाही राखत आहे? किंवा तिची जी दुरुस्ती असेल त्याची व्यवस्थितरित्या तुम्ही त्या ठिकाणी पाहणी करताय की नाही करत आहे? त्या संदर्भात तुम्ही किती खर्च करतायत? याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी लागते. डिझेलसाठी किती पैसे नेले होते? वसुलीसाठी तुम्ही गाडी घेऊन जाताय, तर मेंटेनन्स तुम्हाला त्या ठिकाणी राखता आला पाहिजे. त्याच्यासाठी किती खर्च केला बाहेर गेल्यावरती? का नुसते आपले अधिकारी वर्ग स्वतःच्या पर्सनल वापरण्यासाठी गाडी वापरतायत का? जर संस्थेची गाडी असेल तर संस्थेचाच खर्च होणार आहे. मग त्याच्या संदर्भातील तुम्हाला त्या रजिस्टरवरती नोंद करून ठेवावी लागते. म्हणून वाहनांच्या संदर्भातील तुम्हाला त्या ठिकाणी सत्यापन करणं गरजेचं आहे. खरोखरच ती गाडी संस्थेच्याच नावावर आहे का? का दुसऱ्याच्याच नावावरती आहे ती गाडी पण दाखवली संस्थेच्या नावावरती? याची पाहणी, त्याचा ओनर कोण असणार आहे, हे संपूर्ण कागदपत्र, त्या गाडीचा नंबर, तिचा रंग, ते रजिस्टरमध्ये सर्व नोंद करून ठेवावी लागते आणि हे लेखापरीक्षकाने ते जाऊन त्या ठिकाणी सत्यापन करणं, पाहणी करणं गरजेचं असतं. कळतोय मुद्दा व्यवस्थित? बँकेतील शिल्लक हा एक सगळ्यात महत्त्वाचा तुमचं त्या ठिकाणी मालमत्तेच्या संदर्भातील सत्यापन करणं गरजेचं आहे, की बँकेमध्ये आता शिल्लक किती रक्कम असणार आहे किंवा किती रक्कम आहे, याची पाहणी करणं गरजेचं आहे. बँकेने जर काही कर्ज घेतलं असेल, तर त्या कर्जाची पाहणी करणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भातील कागदपत्र बघणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय सत्यापन करणं गरजेचं आहे, व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. पॉईंट खूप सोपा आहे. त्याच्यामुळे डोक्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त मुद्दा एवढा व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न तुम्ही बाकीचे लिहायला तयारच असतात उत्तर. त्यात तर तुम्ही एक्सपर्टच आहात, बरोबर? गुंतवणूक. आता गुंतवणुकीच्या संदर्भात मध्ये काय असणार आहे, की बँकेने इतर जे काही संस्थेच्या संदर्भात किंवा कुठे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का? तर याच्या संदर्भात जर इन्व्हेस्टमेंट केली असेल, गुंतवणूक केली असेल, तर गुंतवणूक केल्या संदर्भातील कागदपत्र, त्यांचे रेकॉर्ड, त्यांच्या पावत्या, या संपूर्ण गोष्टींची लेखापरीक्षकाने काय केलं पाहिजे? सत्यापन केलं पाहिजे. म्हणजे आता एकंदरीत तुमचा मुद्दा लक्षात आला असेल, की सत्यापन म्हणजे आता नक्की काय आहे आणि सत्यापन आता कोणकोणत्या विभागांचं केलं जातं. सत्यापन करत असताना लेखापरीक्षकाची सगळ्यात महत्त्वाची कर्तव्य काय आहे, या संदर्भातील आज आपण संपूर्ण महत्त्वाचा टॉपिक बघितला. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.